स्टुडंट चला, ज्यांच्यामध्ये दम येते पुढे चला, 4-5 जण पाहिजे ना आपल्याला. खिडकी ना डायरेक्ट वडून तोडून टाकायची आहे का कुणी? मत आहे का इथे? अरे चला, कोण येतोय? बरोबर येतोय का? शोएब यायचंय तुला? कुणीच बरं नाही घेऊ असं. कोण आहे? चला आम्ही. अरे हा चला चला चला, पॉवर येतोय का? चलिये. अरे एकदम सिंपल एक्सपेरिमेंट आहे हा. वळून आहे ना ते खिडकी तोडून टाकायची फक्त आपल्याला. वा वा वा. ए अरे ऐका ना, हे स्टुडंट्स मला खूप आवडतात. सर बोलले, देव बोलले. अरे जाणी का तिकडं? तोड घेऊन आले खिडकी तोडायला, ते पैसे कोण भरणार? मी भरू का? होय तिकडं. म्हणजे आपण व्हिडिओ काढतो शायनिंग मारायला सगळे आले. ए बरं चला, हा मेन्शन करू तुमचे ना इन्स्टा ID टाकून द्या. बरं चला, एक्सपेरिमेंट बघा आपल्याला काय करायचंय. हा इथे वेव्हचं रिफ्लेक्शन काय असतो तेवढं स्टडी करायचं आपल्याला. रिफ्लेक्शन म्हणजे कसं, आपण जे ट्रान्सव्हर्स वेव्ह बघतो, ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये अल्टरनेट क्रिस्ट अँड ट्रफ असते. क्रिस्ट म्हणजे कोणता पार्ट? पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंटचा पार्ट. आणि ट्रफ म्हणजे कोणतं? निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट. जर आपण इथे क्रिस्ट जर दिले तर रिफ्लेक्शन मध्ये काय होतं तिकडे त्या पॉईंटला बघायचं. हा आता जर समजा इथे मी क्रिस्ट प्रोड्यूस करतोय, प्रोड्यूस करण्यासाठी काय करावं लागेल बरं? फक्त एक झटका द्यावा लागेल, असं वर धरून याला खाली घ्यायचंय. ओके. आता हे करत असताना समजा इथून तर इथपर्यंत असं धरलं. ओके चाल. थोडीशी ही चरड जी आहे जड आहे, त्याच्यामुळं एवढं स्पष्ट दिसून येणार नाही, म्हणून पूर्ण लक्ष तिकडे द्या, व्यवस्थित बघा. स्लो मोशन मध्ये बघावं लागतो, पण आपण फास्ट मोशन मध्ये स्टडी करूया. रेडी का? अरे रेडी का? आवाज नाही येऊ राहिला. अरे हा बरं चला, रेडी का? बघा बरं का, काय समजलं? परत बघा. अरे झटका दिलं, इकडे लक्ष द्या. आता बघा, रेडी का? काय आलं? परत बघत राहा. आपण त्याला रिपीट करू. स्लो मोशन कडे जायचं नाही, आपल्याला फास्ट मोशन मध्ये बघू काय होतंय. बघा काय होतंय. इकडून प्रोड्यूस काय झाले, इथून काय प्रोड्यूस झाले? क्रीज का ट्रफ? क्रीज झाली का ट्रफ? क्रीज झाली. आता क्रीज जर इथे प्रोड्यूस झाली तर रिफ्लेक्शन मध्ये काय येत आहे? परत बघा बरं का, काय येतोय? ट्रफ. काय येत आहे? ट्रफ. परत बघा एकदा, काय येतंय? पूर्ण लक्ष तिकडे द्या, एकदम व्यवस्थित बघा. जर आपण इथे क्रीज प्रोड्यूस केली तर काय येत आहे? तिकडून ट्रफ येत आहे तिकडं. त्याला जर आपण स्लो केलं, स्लो केल्यानंतर जर बघितलं तर आपल्याला काय दिसणार आहे? तिकडे ट्रफ दिसून येणार आहे. ओके. आणि जर आपण याला असं दोन्ही रिजिड सपोर्टला अटॅच केलं आणि मग मध्ये काय केलं, असं दाबून धरलं, काय फॉर्म होत आहे? अशी पल्स दिसून येत आहे, जागेवर थांबली. स्टेशनरी व्यवस्थित, ते आपण पुढे जे टॉपिक येणार आहे त्यावेळेस बघू. ओके, सगळ्यांना लक्षात आलं का? आता बघा इथे मीडियम कोणतं, कुठून कुठे चाललंय हे वेव्ह? हा सराउंडिंगचा मीडियम कोणतं झालं? दोन टाईपचे, एक असतो रेरर आणि दुसरा असतो डेन्सर. रेरर म्हणजे काय? सोप्यात सोपं एकदम. जो ज्याची डेन्सिटी असतो तो कोणतं झालं? डेन्सर. ज्याची डेन्सिटी कमी तो कोणतं झालं? रेरर. एवढं लक्षात आलं. आता वेव्ह कुठून कुठे चालली आहे? कोणत्या मीडियम मधून कोणत्या मीडियम कडे चालली आहे? हा मीडियम कोणता आहे? रेअरर. कोणता आहे? रेअरर. रेअरर मधून कुठे झाली ती? डेन्सर. ती खिडकी जागेवरून हलणार आहे का? कोणता सपोर्ट झाला तो? रिजिड सपोर्ट झाला. तर रेअरर मधून कुठे झाले ते? डेन्सर. रेअरर टू डेन्सर जर वेव्ह ट्रॅव्हल करत असेल, क्रिस्ट गेलेली असेल तर रिफ्लेक्शन मध्ये काय येणार आहे?
अरे रिफ्लेक्शन मध्ये काय येणार ट्रफ आणि जर ट्रफ केली तर काय येणार क्रेस्ट येणार एवढं लक्षात आलं का ठीक आहे चालेल